श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रभु रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आई साहेब महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना नमस्कार करून आपण आता ध्यानाला सुरुवात करीत आहोत. अर्थात हे ध्यान हे श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं एखाद्या विचारावरती लक्ष केंद्रित करून आपण हे ध्यान करीत आहोत. थोडक्यात म्हणजे वैचारिक ध्यान असं खरं तर ह्याचं स्वरूप आहे. त्याबरोबर आपण नामस्मरणही करीत आहोत. एखादा गुण आणि त्याबरोबर नाम अशी जोड आपण या ध्यानामध्ये घेत आहोत. त्यासाठी आपण श्वासावरती सुद्धा लक्ष केंद्रित करत पुढे जाणार आहोत. श्वास घेताना आपण मनात विचार ठेवणार आहोत, मी भगवंताचा आहे. आणि श्वास सोडताना प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत असा विचार ठेवून आपण 3 वेळेला दीर्घ श्वसन करणार आहोत. त्यानंतर 3 वेळेला ओंकार नाद घेणार आहोत आणि त्यानंतर 3 वेळेला सोहम नाद आपल्याच श्वासामध्ये कसा आहे तो ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. आता 3 वेळेला ओंकार नाद घेऊया. श्वास घ्या. श्वास घ्या. आता 3 वेळेला सोहम नाद ऐकूया. श्वास घेताना सो हा नाद ऐकू येतो. श्वास सोडताना हम हा नाद ऐकू येतो. तर मी फक्त 3 म्हणजे नंबर काउंट करते. तुम्ही श्वास घ्या आणि श्वास सोडा. त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करावं. 1 श्वास घ्या. श्वास सोडा. 2 3 ओंकाराची स्पंदनं, सोहमनादाची स्पंदनं आपल्या शरीरात संपूर्णपणे खेळत आहेत. मस्तकापासून तळपायापर्यंत, तळपायापासून मस्तकापर्यंत ही स्पंदनं फिरत आहेत. मस्तकामध्ये प्रदक्षिणा घातल्यासारखे फिरत आहेत आणि हळूवारपणे स्थिर होत आहेत.
आपलं मन अतिशय शांत झालेलं आहे. शरीर स्थिर आणि हलकं झालेलं आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. आपल्या सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. प्रभू रामचंद्रांची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. श्री गोपाल कृष्ण भगवंतांची मूर्ती समोर आणूया. आणि ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांच्या चरणी माथा टेकून नतमस्तक होऊया. नाम घेत वंदन करूया. श्री राम जय राम जय जय राम. आपल्या नजरेसमोर भगवंतांची मूर्ती आणावी. श्रीकृष्ण रूपात, प्रभू रामरायांच्या रूपात, आपल्या सद्गुरूंच्या रूपात कोणतीही मूर्ती आपल्या समोर आणावी. आपले सद्गुरू, आपले उपास्य देवता आपल्या समोर मंचकावर आसनस्थ आहे. आणि आपण नाम घेऊया. नमो भगवते वासुदेवाय. आपल्या सद्गुरूंच्या उपास्य देवतेच्या सुकोमल अशा चरणकमलांवरती आपण आपलं ध्यान केंद्रित केलेलं आहे. हळुवारपणे, शरणागत भावाने, प्रेमाने, भक्तिभावाने आपण नमस्कार करीत आहोत. नाम घेत आहोत. मनाने नाम घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री राम जय राम जय जय राम. इथून पुढे मी फक्त नाम घ्या एवढंच सांगून शांत राहीन. सद्गुरूंच्या चरणी आपण नाम अर्पण केलंय. आणि आपण सद्गुरूंच्या चरणी सर्वांबद्दलची कृतज्ञता पण व्यक्त करीत आहोत. हे संपूर्ण विश्व निर्माण केलेल्या परब्रह्मापासून या विश्वातील चराचर सृष्टीची, सर्व प्राणीमात्रांची आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आपल्या सद्गुरूंची कृतज्ञता व्यक्त करत आहोत, कारण त्यांनी आपल्याला ही जाणीव दिलेली आहे. म्हणून कृतज्ञता सगळ्यांबद्दल व्यक्त करायला ते आपल्याला सांगत आहेत. आपलं कुलदैवत, कुलस्वामिनी, आपले कुलगुरू, कुलगुरू पत्नी यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. ज्या आसनावर आपण बसलोय, ज्या वास्तूमध्ये बसलोय, ज्या स्थानामध्ये बसलोय, ज्या ग्रामामध्ये बसलोय, त्या सर्व देवतांच्या बद्दल नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त करूया. सर्व साधूंच्या बद्दल नमस्कार करून आदरपूर्वक कृतज्ञता व्यक्त करूया. आपलं संरक्षण करणाऱ्या, आपल्याला अन्न पुरवठा करणाऱ्या सर्व नौजवान सैनिकांना, शेतकरी बंधूंना, त्यांच्या कुटुंबियांना नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त करूया. आपल्या कुटुंबातील आप्त, इष्ट, गोत्र, मित्र
सर्वांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून नाम घेऊया. आणि सर्वांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत असा भाव मनात ठेवूया. आणि आता आपण चरणकमलांपासून वरती वरती जात मध्य भागावरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. नाभीपासून छाती, हात वगैरे सगळ्यांवरती ध्यान केंद्रित केलेलं आहे. आणि आपण नाम घेत आहोत. त्या हृदयस्थानातून स्पंदन जागृत झालेली आहेत. आपल्या संपूर्ण शरीरात ती प्रेमाची, कृतज्ञतेची सर्व स्पंदन आतमध्ये स्थिर होत आहेत. त्या वक्षस्थळावर, बाहूंवर ध्यान केंद्रित करून आपण नाम घेत आहोत. आणि ती आलेली ऊर्जा संपूर्ण आपल्यामध्ये आपण साठवून ठेवत आहोत. आपल्या उपास्य देवतेच्या, सद्गुरूंच्या मुखावरती आपण ध्यान केंद्रित केलेलं आहे. सुहास्य वदनावर, प्रसन्न मुद्रेवर, कोमल भावांवर, ओठांवरच्या स्मितहास्यावर, त्या स्मितहास्यातून प्रकट होणाऱ्या आनंदावर आपण ध्यान केंद्रित केलेलं आहे. आणि आपण नाम घेत आहोत. त्या स्मितहास्यातून आनंदाची स्पंदनं, आनंदाच्या लहरी आपल्यामध्ये येत आहेत. आपल्याही ओठांवर सुंदरसं हास्य निर्माण झालेलं आहे. आपलेही ओठ किंचित विलग झालेले आहेत. आणि त्या विलग झालेल्या ओठातून नाम येत आहे. आणि आता संपूर्ण मूर्तीवर, मस्तकापासून चरणापर्यंत आपण त्या मूर्तीकडे एकाग्रतेने आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि आपण त्या उपास्य देवतेच्या चरणकमलांवरती ध्यान केंद्रित केलेलं आहे. हळुवारपणे माथा टेकत आपण नाम घेत आहोत. स्पंदनं आपल्यामध्ये जाणवत आहेत. संपूर्ण शरीर शांत झालंय, मन शांत झालंय. पेशींवरती आशीर्वादाचं, आनंदाचं सिंचन झालेलं आहे. सर्व पेशींवरती नाम स्थिरावलेलं आहे. म्हणून नाम घेऊया. नाम घेता घेता सर्व भगवंतांच्या चरणी अर्पण करूया. आणि हातून झालेल्या सर्व गोष्टींबद्दल
क्षमा मागूया. आपल्या हातून कृतीमध्ये काही चूक झाली असेल, कर्म करताना काही कमी अधिक झालं असेल, त्याबद्दल क्षमा मागूया. कुणाचं मन आपल्याकडून दुखावलं गेलं असेल, त्या त्या व्यक्तींच्या बद्दल क्षमा याचना करूया. आपल्याला कोणी दुखावलंय असं आपल्याला वाटलंय, त्यांना आपण क्षमा करत आहोत अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया. आणि कित्येक जन्मात भगवंता, तुझं विस्मरण झालं होतं, पण सद्गुरूंच्या कृपेने आता तुझ्या नामात आम्ही आहोत. तेव्हा आम्हाला पूर्ण क्षमा कर आणि अखंड आमच्या मनामध्ये, आमच्या देहामध्ये हे नाम खेळत राहू दे, मुखामध्ये नाम राहू दे. अशी अनन्य शरणागत भावाने चरणी माथा टेकून नमस्कार करूया आणि नाम घेऊया. आत्तापर्यंत झालेली ही प्रार्थना, हे ध्यान, हे सद्गुरू माऊली आपल्या चरणी अर्पण करीत आहे. आणि आता अखंड नामात आपल्या स्मरणात आम्हाला राहता यावं. प्रपंचाची कर्तव्य आमच्या हातनं पूर्ण व्हावीत अशी प्रार्थना करीत आहोत. आणि आमच्या हृदयातील सिंहासनावर आपण आसनस्थ व्हावं, तिथेच विश्रांती घ्यावी आणि या देहाकडून कार्य करून घ्यावं अशी प्रार्थना करूया. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढा वेळ इथून पुढे आपण नामात राहूया, ध्यान करूया. आणि शेवटी हळुवारपणे डोळे उघडून हे या ध्यानात आपण विश्रांती घेऊया. आपल्या हातापायांची हालचाल करून घ्या. हाताने नमस्कार करा. हात एकमेकावर चोळून घ्या आणि हात डोळ्यावर ठेवून नाम घेत हळुवारपणे डोळे उघडा. श्रीराम श्रीराम श्रीराम.